सिमेंट नाही, लोखंड नाही, वीट नाही, तरी हजारो वर्षापासून टिकलेलं आहे हे खंडोबाचं मंदिर. पूर्णपणे दगडानं बनलेलं मंदिर आहे. आज आपण ह्या मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेऊ. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिराला पूर्णपणे दगडाचं काम केलेलं आहे. हे बघा, हा पिलर हे सगळे पिलर्स आहेत ते एका शेप मध्ये लागलेले. आणि विशेष गोष्ट, हा जो दगड आहे हा दगड अखंड आहे, कुठंच तुटलेला नाही, अखंड दगड आहे. आणि हा दगड माणसाने उचलून ठेवलेला असेल, म्हणजे हजारो वर्षाचा इतिहास आहे, तर माणसाने उचलून ठेवलेला दगड आहे. तर मॅनमेड मंदिर हे एकदम परफेक्ट शेप मध्ये एकदम बरोबर कसं बसला असेल याचा विचार करा तुम्ही. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याचे जे बीम आहेत टाकलेले आतमध्ये, हे सपोर्टिंगला, हे सुद्धा पूर्ण दगडाचे. तर दगडांनी माणसाने कसे बनवले असतील हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे बघा, हा पिलर एकाच लाईन मध्ये, कुठेही रेषा इकडे तिकडे गेली नाही. आणि हिचं कोरीव काम, पूर्ण काम जे आहे ते परफेक्ट एकाच साईज मध्ये बनवलेलं आहे. आणि तुम्ही कधीच कुठं बघितलं नसेल की छत सुद्धा दगडाचं आहे. छताला कुठं सिमेंट लावलेलं नाही, कुठं रेती लावलेली नाही, काहीच नाही. छत सुद्धा दगडाचं. आणि ह्याला सपोर्टिंगला जो दिलेले आहेत दगड, ते एकदम शेप मध्ये कापलेले, बरोबर साईज मध्ये कापलेले. आणि जसं आपण मंदिरामध्ये एंट्री करतो ना, बघा, मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर हे जे काम केलेलं आहे हे काम पूर्ण दगडाने केलेलं आहे. एवढा मोठा दगड आहे आणि ह्या दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. जेव्हा कुठल्याही मंदिरात गेलं की स्टार्टिंगला नंदीचा हे असतो, मूर्ती ठेवलेली असते, तर ही पण दगडाची मूर्ती आहे. आणि विशेष तुम्हाला हे सगळे पिलर लागलेले आहेत तर बघा, एका लाईन मध्ये तुम्ही बघा, एका लाईन मध्ये लागलेले सगळे पिलर जे आहेत ते एका लाईन मध्ये आणि पूर्ण दगडाचे. ह्याचं कोरीव काम बघा सेम, हे कोरीव काम बघा सेम. म्हणजे माणसाने बनवलेला एक अजुबा आहे, आश्चर्यच आहे, आश्चर्य. आपल्या गावाला लाभलेलं एक आश्चर्य आहे. तर आपल्याला हे अजून पुढं कसं टिकवता येईल. गावाने खूप छान काम केलेलं आहे, मंदिर खूप छान ठेवलेलं आहे, अजून सुंदर मंदिर आहे. आणि हे बघा, मंदिरात जायची हा एंट्री, आतमध्ये शिवलिंग आहे. मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग ठेवलेलं आहे. इथे हनुमानाची मूर्ती आहे. आणि ही पण बघा, ही जी आहे ही दगडानेच कोरलेली आहे, ही दगडामध्येच कोरून ठेवलेली आहे. हे बघा, हे गरुड आहे. हे बघा, हे पण दगडाने कोरलेली मूर्ती आहे. पूर्ण काम दगडाचं आहे मंदिराचं. कुठेही ह्याला सिमेंट वगैरे लावलेलं नाही, मेन गोष्ट म्हणजे. आणि ह्या जे देवळ्या आहेत, आम्ही ह्याला देवळ्या म्हणतो, ह्या देवळ्या ज्या आहेत ह्या सुद्धा दगडामध्ये कोरून बनवलेल्या आहेत. त्याच्या वरच्या भागावर जाऊ आपण. हे बघा, हे मंदिराला पूर्ण दगड लागलेले, पायऱ्या सुद्धा दगडाच्या, ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर विचार करा, हा दगड एवढा मोठा दगड आहे, पायरीचा दगड एवढा, हा दगड माणसाने उचलून ठेवलेला दगड आहे. तर त्यावेळेसचे माणसं किती पॉवरफुल, किती ताकदवर असतील हे विचार करा तुम्ही. हे बघा, सगळे सपोर्टला दिलेले दगड. हे बघा, पूर्ण दगडाचं काम आहे. हे जे आहे, आम्ही लहान होतो तेव्हा इथे खेळायचं, घोडा म्हणून इथं बसायचं. हे आता हे जे बनवलेले आहेत घोड्या टाईपचे, बसण्यासाठी असेल किंवा ही एक कलाकृती आहे. सगळे बघा सेम आकारात, सेम दगडाचे, सगळे दगडाचे आहेत, सगळे दगडाने बनवलेले आहेत. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हटलं तर गावाच्या प्रयत्नातून वर्गणी गोळा केली, गावाने पट्टी लावली, युवकांचा प्रतिसाद म्हणजे गावातल्या पोरांनी मिळून, म्हाताऱ्या माणसांनी मिळून, सगळ्यांनी मिळून मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि हा मंदिराला कळस बसवला, मंदिराला हे बांधण्यात आलं. शिखर वर आपण बघितलं, शिखर बनवलं गेलं. आणि हे जे आहे, हे जे फ्लोअर बनवलं आहे हे पूर्ण दगडाचं आहे. आणि हा ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून ग्रामपंचायतच्या फंडामधून सरपंच मॅडम कांबळे मॅडमनी खूप चांगलं काम केलं. आणि असं काम केलं ना तर गावाचा विकास होतो नक्कीच. कारण आम्ही लहान जेव्हा होतो इथं यायचं, इथं सगळे काटे वगैरे असायचे, मग इथं काट्यात बसायचं, खेळायचं. आज बघितलं तर पूर्ण फ्लोअर ब्लॉकचं काम केलंय, हे गट्टूचं काम केलेलं आहे. आणि कदाचित गावात लाईट नसते, पण मंदिरावरती 24 तास लाईट असते. त्याचं कारण म्हणजे मंदिराला इथं सगळीकडे सोलार बसवलेले, सोलारची लाईट असते. हे बघा, तुम्ही बघू शकता, सगळीकडे सोलार बसवलेले.
इथं पण सोलार बसवलंय. गावात लाईट नसली तरी पण मंदिरात लाईट असते. हे ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून शक्य झालं. करण्याची जिद्द असेल तर सगळंच होऊ शकते. तिथं रस्ता जायचा, खालचा रस्ता सगळीकडेच सोलार बसून टाकलेले आहे. तर गावाच्या प्रयत्नातून, ग्रामपंचायतच्या प्रयत्नातून मंदिर खूप सुंदर आहे. अजून मंदिर टिकणार काही त्यावर शंकाच नाही, कारण सगळेजण खूप चांगलं काम करतात. हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि इतिहास समोर आला तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. हे बघा, हेच काहीतरी आश्चर्य आहे. हे जे पिलर आहेत पूर्ण दगडाचे आहेत आणि मॅनमेड, हे माणसाने बनवलेले पिलर आहेत. हे बघा, अखंड पिलर आहे, कुठंही कट नाही झालेला आणि सगळे एका शेप मध्ये बनलेले आहेत. आमचा इतिहास आमच्या गावासाठी अभिमान आहे. धन्यवाद.